श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. कसे आहात मैत्रिणींनो? आशा करते स्वस्त असाल आणि मस्त असाल. तर कार्तिक महिना चालू आहे. कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक एकादशी ते पौर्णिमेपर्यंत हे 4 दिवस भगवंताची सेवा करण्याची, विष्णू सहस्त्रनाम पठण करण्याची किंवा 11 वेळेस जसं जमल तसं विष्णू सहस्त्रनाम बोलण्याची, ऐकण्याची एकदम सुवर्ण संधी. विष्णू सहस्त्रनाम वाचल्याने घरामध्ये सुख, शांती, धनसंपदा, आरोग्य लागतं. घरातले आडी अडचणी दूर होतात. तर कार्तिकी एकादशी, मोठी बारस आणि वैकुंठ चतुर्दशी म्हणजेच आज 4 नोव्हेंबरला आज वैकुंठ चतुर्दशी आहे. तर वैकुंठ चतुर्दशी म्हणजे काय? वैकुंठ चतुर्दशीला हरिहर भेट असे पण म्हणतात. तर भगवान विष्णूंना आपण वर्षभर तुळशीच्या मंजुळा अर्पण करतो आणि महादेवांना आपण वर्षभर बेल अर्पण करतो. तर आजची रात्र अशी रात्र आहे की रात्री 12 वाजता भगवान विष्णू आणि महादेव एकमेकांची गळा भेट घेतात. त्या निमित्तानं भगवान विष्णूंना आपण बेलपत्र अर्पण करायचेत आणि महादेवांना 108 तुळशी अर्पण करायचे आणि भगवान विष्णूंना 108 तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. एकमेव हा असा दिवस आहे त्या दिवशी आपण भगवान विष्णूंना बेल अर्पण करू शकतो आणि महादेवांना तुळशी अर्पण करू शकतो. ही छोटीशी सेवा केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, घरातली विविध अडचणी, सगळ्या प्रकारचे दोष नाहीसे होतात. आणि भगवान विष्णूंना आणि महादेवांना अर्पण केलेली मंजुळा आणि बेल न टाकून ते कोणत्याही झाडाकडे अर्पण न करता ते व्यवस्थित उन्हामध्ये वाळवून किंवा टेरिसला व्यवस्थित वाळवून ते आपण पेपरमध्ये रॅप करून किंवा पेपरमध्ये व्यवस्थित ठेवून किंवा छोट्या कॅरीबॅगमध्ये ठेवून आपण आपली तिजोरी जिथे आहे तिथे आपण ठेवू शकतो. नक्की ठेवावी किंवा ठेवू शकतो किंवा नक्की ठेवावी. हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहते. तसेच तर आणखीन एक छोटा उपाय सांगणार आहे. कार्तिक महिन्यामध्ये 108 वातीचा उपाय नक्की करा. आता तुम्हाला वाटेल 108 वातीचा उपाय नक्की हा करायचा कसे? तर 108 वाती घ्या. बाजारामध्ये तुम्हाला माहिती आहे 5 रुपये किंवा 10 रुपयाच्या वातीचं पॉकेट मिळतंच. त्याच्या 2 वाती आणा. 108 वाती तुपामध्ये भिजवा. तो दिवा तुम्ही भगवान विष्णूच्या मंदिरामध्ये लावू शकता किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये लावू शकता. हा उपाय केल्याने कार्तिक महिन्यामध्ये मोठं पुण्य मिळतं. आणि हा उपाय महादेवांच्या मंदिरामध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून तुम्ही नक्की लावू शकता. नक्की लावावा. आवर्जून ही छोटीशी सेवा तुम्ही करावी. मी तुम्हाला ही कळकळीची विनंती करते. तसेच प्रत्येक स्त्रीने सकाळी स्वयंपाक करताना विशेषतः तव्यावर पहिली पोळी करताना अगोदर 2 थेंब दुधाचे टाकावे व घरातील 2 थेंब टाकल्याने काय होईल तर घरातील किरकोळी, शारीरिक तक्रारी अथवा आजार कमी होतो. तसेच रोज तयार केलेली पहिली पोळी आपण घरात न वापरता ती पक्षी किंवा गाई किंवा कुत्र्यास खाऊ घालावी. यामुळे आपल्या घरात लागलेल्या पितृदोषाचा त्रास कमी होतो. ही छोटीशी सेवा तुम्ही नक्की करून बघा. जसं की 108 वातीचा उपाय करून बघा. उद्या 5 नोव्हेंबरला देव दीपावली आहे. त्या निमित्ताने तुम्ही 7 दिवे 7 फुलांचा पण उपाय करून बघा. हरिहर भेट तर आजच आहे 4 नोव्हेंबरला. त्या दिवशी भगवान विष्णूंना तुळस बेल अर्पण करा आणि महादेवांना तुळस अर्पण करा. थोडासा माफी करा, मला व्हिडिओ अपलोड करा थोडासा लेट झाला आहे, त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करते. पण हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करा. ही माझी केलेली सेवा दत्तगुरू महाराजांच्या चरणी अर्पण, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब